गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी पुष्पा. आज आपण बनवतोय सुक्कं मटण. तर सर्वप्रथम मी मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी एक चमच आलं पेस्ट घेतलेली आहे, ते त्याला आपण लावून घेऊया. त्याचप्रमाणे मी हळद आणि मीठ घेतलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चांगलं. आणि सर्व मटण आणि लावलेली जी हळद आलं पेस्ट जे आहे ते आपण चांगले मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपण याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवायचं. तुम्ही बघू शकता सर्व मटणाला आपल्या हळद मीठ लागलेली आहे चांगल्या प्रकारे. तर याला मी 15 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून देते. तुम्ही बघू शकता आपण मटण शिजत घालूया. तर सर्वप्रथम तेल त्याच्यामध्ये पातेल्यात टाकून घेते. त्याचप्रमाणे जे कांदा आहे ते त्याच्यामध्ये आपण चांगलं भाजून घेऊया. कांदा चांगलं तेलामध्ये फुललं पाहिजे, त्या प्रकारे चांगलं कांदा भाजून घ्यायचं आपण. चांगलं भाजलेलं आहे. जे मटण आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. त्याच्या आधी मी खडा मसाला त्याच्यामध्ये ॲड करते. तेजपत्ता, 4 फूल, दालचिनी आणि लवंग हे थोडे आपण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. तेलामध्ये त्याचा पूर्णपणे रस उतरला पाहिजे. जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. हे चांगलं आपण तेलावर परतून चांगलं घेऊया. चांगलं परतून घ्यायचं. खडा मसाला जे टाकलेला आहे आणि तेल पूर्णपणे आपल्या मटणाचे जे पीस आहे त्यांना चांगलं लागलं पाहिजे. चांगलं हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर एक ताट झाकून ठेवूया, जेणेकरून त्याचे अंगचं पाणी सुटेल. त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मटण कसं त्याला अंगचं पाणी सुटलेलं आहे. आपण त्याला काय अजून पाण्याचा वापर नाही केलेला. त्याचा कलर पण चांगला पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर आपण याच्यावरती थाळी ठेवून घेऊया आणि त्याच्यावर पाणी आपण गरम करायला ठेवूया. पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाऊया. अशा प्रकारे आपण पाणी त्याच्यामध्ये गरम झाले की आपण ओतून शिजवून घेणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे, तर आपण ते पातेल्यात शिजायला घालूया. अजून थोडंसं पाणी आपण थाळीमध्ये गरम करायचं ठेवूया. आपलं पाणी गरम झालेलं आहे, तर ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करून
मटण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता आणि आपण मटण चांगले शिजवून घेऊया. याच्यावर थाळी ठेवून देते आणि मटण आपलं शिजवूया. आपण मसाला तयार करून घेऊया. कढई गरम झालेली आहे, तर आपण तीळ त्याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया. तीळ चांगले भाजून घ्यायचे आपण. आपले भाजलेले आहे आणि सर्वप्रथम ते एका डिशमध्ये काढून घेतले. त्याच कढईमध्ये आपण कांदा चांगला भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल ॲड करते आणि मी एक उभा कांदा चिरलेला आहे, छोटे छोटे त्याचे स्लाइस केलेले आहेत. त्याचा आपण सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला चांगला भाजून घेऊया. आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, तर ते मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यामध्येच मी मोठा टोमॅटो चिरलेला आहे, ते पण आपण चांगला मऊ होईपर्यंत चांगला भाजून घेऊया. आणि कांदा आणि टोमॅटो हे मऊ झाल्यानंतर चांगलं भाजल्यानंतर हे थंड झालं की मी मिक्सरला लावून घेते. पण आधी चांगलं आपण मऊ होईपर्यंत टोमॅटो भाजून घेऊया चांगला. आपला टोमॅटो सुद्धा मऊ चांगला झालेला आहे, तो सुद्धा मी डिशमध्ये काढून घेते. आणि त्याच कढईमध्ये मी ओलं खोबरं एक ते दीड वाटी घेतलेलं आहे, ते पण थोडंसं आपण नॉर्मल चांगलं भाजून घेऊया चांगलं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे लसूण मी घेतलेला आहे, तो पण त्याच्यामध्ये मी चांगला भाजून घेते. आणि सगळं मिश्रण मी थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेते. हे फक्त आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे खोबरं आणि लसूण. आणि मी हे काढून घेते. आता चांगलं गरम झालेलं आहे, आता हे मी काढून घेते आणि मिक्सरला त्याचं बारीक वाटण करून घेते. आपण बघूया आपलं मटण शिजले का. तुम्ही बघू शकता आपलं मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. तर मग आपण चला फोडणीला देऊन आपलं सुक्कं मटण बनवूया. आपण सर्वप्रथम फोडणीला देऊन घेऊया.
कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. तेल गरम झालेलं आहे, तर सर्वप्रथम बघा जे खोबरं आपलं ओलं होतं ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये. त्याचप्रमाणे जे कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट केलेली आहे ते पण त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. चांगलं भाजायचं तेलामध्ये चांगलं. जे आपण पांढरं तीळ घेतलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये मी ॲड करते. सर्व मिश्रण एकजीव करायचं. त्याचप्रमाणे मी मसाले दाखवते तुम्हाला. घरचं लाल तिखट 1.5 चमचा, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि गरम मसालाचा आहे तो पण. तर हे मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे मिक्स चांगलं करून घेऊया. ज्यावेळेला आपला असा मसाला कोरडा होतो त्यावेळेला जे आपण मटण शिजवलेला जे अळणी रस्सा आहे तो आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. मसाला चांगला भाजून घेऊया आपण त्याच्यामध्ये. मसाला चांगला भाजून घेते. आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. आणि तो मसाला पूर्ण आपलं जे मटण आहे त्याचं पीस त्याला लागलेल्या प्रकारे आपण सर्व एकत्र एकजीव करून घेऊया. आणि हे सुक्कं मटण कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त 5 मिनिटासाठी आपण याला वाफ एक काढू. हे फक्त 5 मिनिटासाठी. आपलं सुक्कं मटण खाण्यासाठी तयार आहे. सर्वप्रथम मी डिशमध्ये काढून घेते. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ सर्वांनी बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि चिकन मटण सुक्कं कसं झालं हे नक्की सांगा मला.